US मध्ये एका रेस्टॉरंटचा हेडशेफ असून काय काय करणं नशिबात दिलंय हे देवाचंच ठाऊक. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. अशा थरारक दिवसाची एकदम थरारक सुरुवात म्हणजेच बॅक डे. आज मी ठरवलं होतं की स्पेसिफिकली फक्त बॅकवरतीच वर्क करेन. तसे तो आपल्या बॅकवरचे धागे दोरे या व्हिडिओमध्ये बघू शकतोस, पण तरी पण कसं काम करावं तर लागणारच रे. आपल्याला US मध्ये राहून फक्त पैसा नाही कमवायचा आहे, शरीर पण कमवायचं आहे. बस झालं आता, लय कमवलं शरीर, जातो जरासं पैसे कमवायसाठी. बाहेर निघालो. जसा बाहेर पडतोय, उन्हाची झळक तोंडावरती लागल्यानंतर ना डोळेच मिचकले आणि लक्षात आलं रेस्टॉरंटची की तर रूमवरती विसरलो. बरं झालं बाहेरच लक्षात आलं, नाहीतर परत 5 किलोमीटरचा प्रवास करून मागं जावं लागलं असतं. आता त्या रेस्टॉरंटच्या कीमुळे मला पोहोचायला थोडा वेळ तर झालाच होता आणि त्याच्यात पावसाळ म्हणजे जो आमचा सेप्टिक टँक असतो ज्यामध्ये ऑइल सेपरेट होतं, तो पण खराब झाला होता. आता तो मोकळा करणं हे तर मला भागच होतं, नाहीतर पुढचे ऑपरेशन सगळे गणणार हो, जसा आमच्या रोहित भाऊचा इथे डोसा गणला. चालायचंच. आता मी माझं काम चालू केलं आणि रोहित भाऊने त्याचं. तसं म्हणायला गेलं तर दोघांना पण बरेच काम होते. त्यात तसा काळा बोका आला. त्याने त्या टँकचं डीप क्लिनिंग केलं आणि आम्ही आमचा लंच करून घेतला. आता म्हणलं लंच मध्ये खायचं तर खायचं काय, मग म्हटलं आपणच बनवलेला हैदराबादी मरग सूप खाऊ आणि कामाला लागू. काम करतच होतो तोपर्यंत हिला कुठनं गिटार मिळालं काय माहित, सगळीकडे वाजवतच फिरत होती. आता नेहमीसारखी इव्हनिंग तर बिझी होणारच होती, ते काय आमच्या नशिबातच दिलेलं असते. आणि त्यात माझं नशीब लयच गणलं होतं. मखनी संपली आणि मंडी राईस पण, म्हणजे आमचा रेस्टॉरंट बंद करायचीच बारी येणार होती आज. पण तुमच्या भावना आला कार्ड ऑर्डर सोबतच मंडी राईस आणि मखनी ग्रेव्हीचा पण फडशा उडवून टाकला आणि फायनली आपल्या अमिगोचा कमबॅक पण झाला. आला बाबा एकदाचा. जय शिवराय.